नमस्कार. संगीता रेसिपीमध्ये सगळ्याचं मनापासून स्वागत करते आणि मी लोणचं बनवणार आहे. लोणचं बनवण्यासाठी मी असे लिंब घेतली, हिरवी मिरची तिखटवाली घेतलेली आहे मी. आणि मी एका लिंबाचे 8 पीस करणार आहे, का तर मी थोडे छोटे पीसमध्ये चिरून घेणार आहे त्याला. असं छानपैकी आपलं लिंबू तयार झालं. मिरची पण चिरून मी मिक्स केली. हळदी आणि मीठ घालून त्याला थोडा वेळ चोळून असं मस्त झाकून ठेवणार आहे थोड्या वेळासाठी. खूप छान अशी चव येते आणि लगेच होणारं लोणचं आहे. 10-15 मिनटात तयार होणारं असं लोणचं आहे. व्यवस्थित याला मिक्स करून असं मस्त थोडं अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलं तर त्याचं पाणी सुटते आणि त्याच्यामध्येच आपल्याला फोडणी तयार करायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याला. खूप छान असं पण थोडं तिखट होईल असं या मिरचीचं लोणचं आहे. पाणी सुटलेलं आहे आता खूप छान. त्याच पद्धतीने मी आता ड्राय मसाले थोडेसे भाजून घेणार आहे. थोडंसं हिंग पण त्याच्यासोबत मिक्स करायचं आहे आपल्याला. फटाफट कुठं असं एखादा गोळा पडला तर त्याला तोडून घ्यायचा हाताने. मेथी दाणा घातलेला आहे आणि थोडीशी बडीशोप आहे. अजवाईन घालते थोडंसं. अख्खे धने पण आहात आणि माझ्यासोबत मोहरी आणि जिऱ्याचा मी अगोदरच थोडंसं पावडर तयार केलेला होतं, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये टाकलेले नाही आहे. जिरा आणि मोहरी नक्की तुम्ही याच्यामध्ये मिक्स करा मसाले भाजताना. असं याला छान असा लाल कलर येतो भाजायचा आहे आपल्याला. खूप छान असं ब्राऊन कलर झालेला आहे. मिक्सरमधून थोडं दरदरीत पिसून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच मी कढईमध्ये तेल गरम करून थंड करण्यात ठेवलेलं आहे. खूप असं गरम केलं, नंतर त्याला थंड करून घेतलं आणि याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे. असं थोड्याच वेळात होणारा हा लोणचं आहे. भरणी मी व्यवस्थित धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे आणि असं छान आपलं लोणचं तयार झालं. आता खूप छान असं तुम्ही 10-15 मिनटात असं लोणचं खायला तयार करू शकता. सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा. बेल आयकनचं बटन दिलं त्याला प्रेस करा. खूप छान असं आपलं लोणचं तयार आहे.